बिहार निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला। या निकालाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी संभाजीनगरमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठं विधान केलं। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच नंबर 1 चा पक्ष होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मेहनतीनं भाजपच नंबर 1 चा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला। काँग्रेसच्या या एकला चलोरेच्या भूमिकेवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, तसंच आमचा पक्षही निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। माझं काय समज, त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे। फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं। फुटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। प्रफुल्ल पटेलांनी भंडाऱ्यातील एका सभेत कुणीही स्वतःला बाहुबली समजत असेल तर आम्ही अनेक बाहुबलींना निवडून दिले असं म्हणाले। याशिवाय निवडणुकीत पैसे लागतात, लोक पैसे घेतात, पण मत द्यायचं त्यालाच देतात असंही पटेलांनी म्हटलं। आपण सक्षम आहोत, इतरांनी आपली चिंता करावं लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, हे कोणी काय आहे। किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। कोणी काही असा विचार करू नका की कोणाच्याच म्हणजे काय, ठीक आहे 2 पैसे आणि पैसेमुळे नुसते निवडणूक, पैसे माध्यम आहे, जरूर लागतात। प्रफुल्ल पटेलांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पटेलांचा रोख आपल्याकडे नसल्याची प्रतिक्रिया दिली। तर ही विचारधारा लोकशाहीसाठी हानिकारक असून पटेलांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कोणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे हे काय तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांगतो। दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। आणि मला आश्चर्य वाटतंय की असं स्टेटमेंट आलं। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात सध्या खलबतं सुरू आहेत। या दरम्यान शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा आहे। सन्मानाने युती झाली तर ठीक, अन्यथा आम्ही स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी थेट मित्रपक्षांना इशारा दिला। आता सुद्धा आम्ही त्यांना सांगितले की ती सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही, पण सन्मानाने होत नसेल तर आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या भरोश्यावर आम्ही लढायला तयार आहोत। आणि मला तरी असं वाटतं की जिथे सन्मान आहे तिथे प्रत्येक गोष्टीला मान्यता द्यायची असते, आणि जिथे सन्मान नाही, शिवसेना ही जन्माला आल्यापासूनच कधी निवडणुका लढण्याकरता आली नाही, ती समाजसेवेकरता जन्माला आली। 80% समाजसेवा आणि 20% राजकारण। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्यांसाठी आनंदाचा शिधा द्यायला सुरुवात केली होती, पण सध्या हाच आनंदाचा शिधा बंद असल्याची खंत पाटलांनी बोलून दाखवली। आपला आनंदाचा शिधा आता तो काही काही दिवसापासून आता बंद झालेला असेल, पण त्यांच्या काळामध्ये आनंदाचा शिधा आपण पाहिला असेल। दसरा आला तर आपला किराणात आपल्या रेशनवर आपल्याला मिळायचा, दिवाळी आली तर आपल्याला मिळायचा, 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा मिळायचा। जी योजना शिवसेना प्रमुखांनी सुरू केली होती, शिवभोजन योजना, ती सुरू करण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी केला।
महाराष्ट्राच्या राजकारणात नुकतीच एका नवीन पक्षाची एंट्री झाली। हा पक्ष म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी। ईशान्य भारतातील मेघालय राज्यात 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष पूर्णतो संगमा यांनी या पक्षाची स्थापना केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसपासून विभक्त झाल्यानंतर संगमा यांनी हा पक्ष स्थापन केला होता। आता जिल्हा परिषद निवडणुकीत एनपीपी पक्ष आदिवासी भागात आपले उमेदवार देणार आहे। महाराष्ट्रात या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित वेळुकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर निवडून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व ठिकाणी पक्ष विचार करतोय आणि शीर्ष नेतृत्व जसं जे काही आम्हाला गाईडलाईन देईल त्या गाईडलाईननुसार आम्ही ते लढू। सोलापूरच्या करमाळा नगरपालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। करमाळा विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून निवडणूक लढवलेले दिग्विजय बागल यांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांसह सामूहिक राजीनामे वरिष्ठांकडे पाठवले। काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्यात सुरू झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता। आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील, त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि ते भारतीय जनता पक्षासोबतच काम करतील। आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवणार का याविषयी जयंत पाटलांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्रित लढणार नाहीत। शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढली पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले। प्रयोग केलेला नाही आहे। तिथले सगळ्या राष्ट्रवादीमध्ये जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी गळ्यात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये प्रयोग नाही आहे किंवा आम्ही आणि ते एकत्रित म्हणून तिथं निवडणूक करतो असं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी या चिन्हावर लढला पाहिजे। तिथं ज्यांना तिकडे जायचं होतं ते त्याचा विचार करून ते तिकडे गेलेले दिसत आहेत। सांगलीच्या पलूस नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं नगराध्यक्षपदावर दावा सांगितला। पलूसमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत दोस्तीत कुस्ती रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भाजपनं पलूस नगर परिषदेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून सोनाली नलावडे यांचं नाव जाहीर केलं होतं। मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अर्जही दाखल केला। तर भाजपचे नेते सर्जेराव नलावडे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांमध्येच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून दावेदारी सुरू होती। शेवटी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र प्रचाराला सुरुवात करून नारळही फोडले। त्यानंतर भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आला। आपल्या देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आपण पलूसमध्ये भाजपचं सरकार आणायचं आहे। त्या आपल्या 10 वर्षात पलूसचा काहीही विकास झालेला नाही। पलूस आहे तिथंच आहे, अजून पलूसची काही प्रगती नाही आणि पलूसचा जर खरंच आपल्याला विकास करायचा असेल एक ऐतिहासिक विचार करू। सांगलीतल्या विटा नगर परिषदेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चुरस पाहायला मिळाली। पण नगराध्यक्षपदावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली। नगराध्यक्षपदासाठी कालपर्यंत 5 अर्ज दाखल झाले। त्यामुळे नगराध्यक्षपदाचा कुणाचा अर्ज ठेवायचा आणि कुणाचा काढायचा हा पेच भाजप शिवसेनेच्या नेत्यांसमोर आहे। इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांच्या विरोधाला डावलून भरत शहांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना देण्यात आली। माजी उपनगराध्यक्ष भरत शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षानं जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्हीही पक्षाला धुडकावून लावू असा इशारा प्रदीप गारटकर यांनी दिला होता। तरीही गारटकरांना उमेदवारी मिळाली नाही। त्यामुळे प्रदीप गारटकर स्थानिक आघाडी करून लढणार हे स्पष्ट झाले। दरम्यान प्रदीप गारटकर त्यांची अधिकृत भूमिका उद्या मांडणार आहेत। पिंपरी चिंचवडमधील मतदारांना एका इच्छुक उमेदवारानं 50% गृहोपयोगी वस्तूंचं प्रलोभन दाखवलं। महागाईच्या जमान्यात मतदारांना आमिष दाखवून मतं मिळवण्यामागचा हेतू असल्याचं बोललं जाते। प्रभाग क्रमांक 23 मधून कांचन अमोल जावळे या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। भाजपकडून तिकीट मिळावं यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत।
जालना महापालिकेमध्ये सध्या महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळतोय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे। युतीवरून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप आणि रावसाहेब दानवेंवर त्यांनी टीका केली होती। भाजपला कोणाचीही गरज नसून त्यांना एकलो चलोरीची हौस आली आहे अशी टीका खोतकर यांनी केली। त्याला रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलं। एकीकडे युती करायची म्हणायचं आणि दुसरीकडे मित्रपक्षावर आरोप करायचे हे संयम ढासळल्याचं आहे असं स्वतः महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून दुसरीकडे युतीची चर्चा करायची हे चुकीचं असल्याचं दानवे म्हणाले। पत्र द्यायचं, युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम ढळल्यासारखं वाटतं। पण थोडा संयम ठेवला पाहिजे। एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौराचं, दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं, हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे। पण त्यांच्यासोबत आम्ही बसू, बसल्याच्या नंतर निर्णय करू। एक तर खरं आहे की जालना महापालिकेवर भगवा ध्वज फडकत आहे। शिंदे साहेबांनी काल मत व्यक्त केलं, त्या मताशी मी सहमत आहे। बस म्हणजे फक्त मित्रपक्षाने थोडा संयम ठेवला पाहिजे, याच्यापेक्षा काही नाही। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी आमदार धनंजय मुंडेंवर आरोप केला। आपला विरोध करण्यासाठी नाथरामधल्या फार्म हाऊसवर मुंडेंनी बैठका घेतल्याचं सोळंके म्हणाले। याबाबत अजित पवारांना ही कल्पना दिली असल्याचं सोळंकेंनी सांगितलं। नांदेड जिल्ह्यात निवडणुका या महायुतीसोबत व्हाव्यात अशी शिवसेनेची प्रामाणिक इच्छा असल्याचं स्थानिक शिवसेना आमदार आनंद बोढारकर यांनी म्हटलं। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आम्ही महायुतीतील मित्रपक्षांकडे प्रस्ताव पाठवल्याचं देखील बोढारकर म्हणाले। दरम्यान आमदार बालाजी कल्याणकर यांनीही तशी माहिती दिली। मात्र युती झाली नाही तर आम्ही देखील स्वबळावर लढू असं देखील त्यांनी म्हटलं आहे। दोन्ही मित्रपक्षाशी बोलणं चालू आहे आणि दोघांकडे आम्ही प्रस्ताव आमचा पाठवलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की सकारात्मक ते विचार करतील। नाही झालं तर आमचे उमेदवार तयार आहेत। आमच्याही उमेदवारांनी नगर अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, आमचे फॉर्म भरलेले आहेत आणि प्रस्ताव नाही आला तर आमची तयारी। परभणी जिल्ह्यातील 7 नगर परिषदांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीत महायुतीतील नेत्यांमध्येच लढत पाहायला मिळते। भाजप नेत्या आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विजय भांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली। या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची निवडणूक होती ती म्हणजे जिंतूर नगर परिषदेची। इथे बोर्डीकर यांच्या विरोधात विजय भांबळे यांनी उमेदवार दिला। आज उमेदवार त्यावेळेस नगराध्यक्ष मागच्या 5 वर्ष होत्या। त्या 5 वर्षामध्ये काय विकास झाला आहे सगळ्या जनतेला माहिती। म्हणून बरीच काही कामं आपल्या जिंतूर शहरात अपूर्ण राहिलेले आहेत। जिंतूर शहरामध्ये आतापर्यंत जे काम म्हणजे रोड आणि नाली याशिवाय कुठलेच काम झाले नाही। आज भाजपच्या माध्यमातून आपण उद्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज एक नवीन काहीतरी एक संकल्पना या पक्षाकडून आहे। असं काहीतरी नवीन कार्य जिंतूर शहरामध्ये अजूनपर्यंत लाभलं नाही। लोक वंचित आहेत। धाराशिवमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदार शोध मोहिमेला सुरुवात झाली। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगरपालिकेकडून ही शोध मोहीम राबवण्यात येते। 20 पर्यवेक्षक आणि 20 प्रगणक शिक्षकांच्या माध्यमातून दुबार मतदारांचा शोध घेतला जातोय। नगर परिषद धाराशिव निवडणूक 2025 अंतर्गत धाराशिव शहरातील जे दुबार नावे आहेत ते दुबार नावे प्रत्येक प्रभागातून शोधून त्याच्यावर शासन निर्णयानुसार जे कारवाई करायची त्याबाबत आज आमचे शिक्षक, पर्यवेक्षक, प्रगणक यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी भाजपात प्रवेश केला। पत्नीसह त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपचं कमळ हाती घेतलं। ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेरून आलेले नेते नवे प्रयोग करत असल्याचं म्हणत क्षीरसागरांनी अजितदादांची साथ सोडली। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये नगराध्यक्षपदासाठी ममता वराडकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। दरम्यान आम्ही कुणाला आव्हान देत नाही आणि घेतही नाही, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली। यावेळी राणेंनी मित्रपक्ष भाजपलाही टोला लगावला। आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा करतायत, आमच्या अस्तित्वाची चर्चा करतायत, त्यांनी आमचे फटाके
आणि आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी 3 तारखेला. माझं थेट लक्ष हे मालवणच्या विकासावर आहे, जिल्ह्याच्या विकासावर आहे. तिथून तसूभरी मी त्याच्यामध्ये हलणार नाही. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी नगर परिषदेत शिंदे सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी नीता सावंत कविटकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार दीपक केसरकर हे उपस्थित होते. शेवटी असं आहे की आम्हाला सगळे अर्ज भरून ठेवायलाच लागते. युतीची जरी बोलणी चालू होती तरी अजून ही बोलणी योग्य त्या दिशेने चालू नाहीत की अजून ती प्रत्यक्ष सुरू झालेली नाही आहे. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत आणि युती नाही झाली तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू. युतीची तयारी सुरुवातीपासून दाखवलेली होती आणि ती युती व्हावी अशीच आमची इच्छा होती. परंतु जर भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही किंवा आमचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नाही तर मग आमचा सुद्धा नाईलाज असतो आणि त्याच्यामुळे याचा फायदा तिसऱ्यांना होणार नाही. याच्यासाठी आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ आणि आम्ही ताकदीने निवडणुका लढू आणि त्या जिंकू. रायगड जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. महाडमध्ये सुनील तटकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल करतात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा चांगलाच समाचार घेतला. दळवींनी केलेली वक्तव्य निंदनीय आहेत. आपल्यावर टीका करणारी माणसं ही न्यूनगंड भयगंडानं पछाडलेली असल्याचं तटकरेंनी म्हटलं. ज्या पद्धतीने वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला गेला, न्यूनगंडांनी पछाडलेली भयगंडांनी पछाडलेली माणसं अशा गोष्टीचे वक्तव्य करतात. परंतु भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार आहे. अरुण गवळीची धाकटी मुलगी योगिता महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. भायखळा 207 प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याचं तिनं जाहीर केलं. याआधी अरुण गवळीची भावजय वंदना गवळी आणि थोरली कन्या गीता गवळीनं पालिकेची निवडणूक लढवली होती. पालघर जिल्ह्यात डहाणू नगर परिषदेत भाजप विरोधात सर्व पक्ष एकवटल्याचं चित्र आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत. दोन्ही शिवसेना देखील एकत्र येण्याची शक्यता असल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांनी तशी माहिती दिली आहे. तर माकपचा देखील छुपा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आमचा निर्णय झालेला आहे. नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी स्थानिक लोकांनी एकजूट केल्यामुळे आम्हाला सर्वांना या नगरपालिकेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू असताना महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेना पक्षानं पेण नगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत लढण्याचा निर्धार केला. मात्र हातमिळवणी करण्यासाठी गेलेल्या शिंदे सेनेला भाजपनं धुडकावून लावल्याचा प्रकार घडला. पेण विधानसभेचे स्थानिक भाजपचे आमदार रवी पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानं संतापलेल्या दळवींनी याचं खापरही सुनील तटकरेंवर फोडलं. आशावादीत आम्ही निश्चित होतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळून सीटचं वाटप होणं काळाची गरज होती. पण नेहमीपुढे दिसत नाही आहे तसं. आणि परवा तर त्यांच्या सुपुत्र माजी आमदार आणि की ज्यांनी महाडच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं की रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली. त्यांनी घोषणा अधिकृत केली. जरी त्यांनी बालिश बुद्धीने घोषणा केली असेल तर त्याच्या पार्टी मागे तटकरे साहेबांचंच हे विचार आहेत असं नक्की आम्ही जाणून चाललो. आणि त्यानंतर आम्ही आमची विचारधारा बदलली. रायगड जिल्ह्यातील उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत मवि आणि मनसेची युती झाली. प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटो हा पाहायला मिळाला. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजप विरोधात मवि आणि मनसेनं युती केली. तर भाजप देखील मित्रपक्षांना सोबत न घेता स्वबळावर लढणार आहे. रायगडच्या महाड नगर परिषदेची रणधुमाळी जोमानं सुरू आहे. महाड नगर परिषदेत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्यानं महायुतीत ठिणगी पडली. महायुतीतील शिवसेना सर्व 20 उमेदवार त्यांनी जाहीर केल्यानं एकला चलो रेचा नारा दिलाय. आम्ही लोकसभेला वाकडी मान केली असती तर सुनील तटकरे यांचा टांगापलटी घोडेफरार अशी अवस्था झाली असती असा टोला गोगावलेंनी लगावला. आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रवीशर असते, आमचा योगेश कदम असते,
तर टांगा पलटी घोडे करा, ते लक्षात ठेवा. कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता आम्ही फार वेगळं काय बोलणार नाही, कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोरे आहेत. आम्ही आत्ताच होईल जाईल ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी, मग पुढचं बघू आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.